नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उद्योगपती पी खार पाटील यांचा 70वा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी संपन्न। नारळी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर नवी मुंबई परिसरातील यशस्वी उद्योजक पी खार पाटील यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून चिरनेर येथे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचा भूमिपूजन सोहळा चिरनेर येथे संपन्न झाला। सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते माजी खासदार लोकनेते श्री रामशेठ ठाकूर म्हणाले की आम्ही तिघांनीही अनेक जनहितांची कामे करण्यासाठी पुढाकार घेतला आहे। त्यातील उद्योजक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पी खार पाटील यांनीही चिरनेर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देण्याचे काम सुरू केले असून या परिसरातील मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी आपल्या आईवडिलांच्या नावाने शैक्षणिक संस्था निर्माण करण्याचे काम आपल्या वाढदिवसाच्या दिवशी हाती घेतले आहे। अशा पी खार पाटील व त्यांच्या कुटुंबीय यांचा निश्चित सर्वांना अभिमान वाटत असल्याचे गौरवोद्गार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पी खार पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मनोगतातून व्यक्त केले। पी खार पाटील यांचा जीवन प्रवास उलगडणाऱ्या पांडुरंग वारी या पुस्तकाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन झाले। पी खार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उद्योगपती राजाशेठ खार पाटील, सौ वर्षाताई पांडुरंग खार पाटील, सौ सुनीता राजाशेठ खार पाटील, सहाय्यक पोलीस अधिकारी विनोद चव्हाण, शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोष ठाकूर, समीर खार पाटील, सागर खार पाटील, सरपंच भास्कर मोकल, शेका पक्षाचे सुरेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ, आवाज महामुंबईचा चॅनेलचे संपादक मिलिंद खार पाटील साहेब, रविशेठ पाटील, रमाकांत म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश ठाकूर, डॉक्टर युवराज पाटील, समीर ठाकूर, ॲडव्होकेट तोडेकर, समीर मडवी, मुख्याध्यापक मिलिंद पट्टे बहादूर, प्रशासकीय अधिकारी व्ही पाटील, संचालिका अर्चना ठाकूर, मुख्याध्यापिका सुप्रिया म्हात्रे, सर्व शिक्षक, विद्यार्थी, खार पाटील परिवार, त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे औचित्य साधून शाहीर वैभव घरत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला। तसेच गायक मोहन फुंडेकर यांच्या सदाबहार गायनाच्या कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन नितेश पंडित यांनी अतिशय उत्तमरित्या केले। चिरनेर ग्रामपंचायत येथे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, चिरनेर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये देखील वाढदिवस साजरा करण्यात आला। यानंतर चिरनेरमधील रांजणपाडा, चिंचपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक परिसराचे स्वखर्चाने सुशोभीकरण कामाचे शुभारंभ, अक्कादेवी धरण रस्त्याचे भूमिपूजन उद्योगपती पी खार पाटील आणि राजाशेठ खार पाटील यांच्या हस्ते झाले। सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरे करणारे खार पाटील बंधूंचे दातृत्व संपूर्ण रायगड जिल्ह्याला माहीत आहे। आज 70व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शेकडो जण उपस्थित होते। तुम्ही उदंड, निरोगी, दीर्घायू आयुष्य तुम्हाला लाभो असा आशीर्वाद देत होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खार पाटील, अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, चिरनेर उरण। तो चिरनेरचा एक इतिहास आहे आणि त्या इतिहासामध्ये आज आपण बघतो, मी अनेक वर्ष गेले असेल तशातला भाग नाही, पण मनाची श्रीमंती मोठी असते आणि आम्ही तिघे एकत्र येऊन काम करतो। समाजसेवेमध्ये आम्हाला इंटरेस्ट आहे, त्याच्यातून शाळा, कॉलेज जास्त महत्त्वाचं आहे। आज आमच्या या विनंतीला मान देऊन सर्व ग्रामस्थ, पत्रकार बंधू आणि माननीय लोकनेते रामशेठ खासदार साहेब यांनी आज आम्हाला जो वेळ दिला त्यांचा आम्ही खूप खूप आभार मानतो। काही ना होणार लेट येऊन आमचे आमदार महेश शेठ बादली हेही या कार्यक्रमाला उपस्थित लावले, त्याच्यामुळे मी खार पाटील बंधू त्यांचे आभार मानतो। आता गावातला रस्ता असो, गावातले सगळे रस्ते असो, गावातली देवळं असो, आम्ही सगळे शिवबंधन केलं। आता महाराजांचं आम्ही 15 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी तिथे आम्ही 25-30 लाख रुपये खर्च केला। पण आता रिसेंटली आता या महिन्यात आम्ही ते एकदम शिवशोभीकरण करणार आहोत आणि त्याच्यासाठी शेड वगैरे असं पूर्ण करणार।